नमस्कार मित्रांनो, शुभ दीपावली. आज आपण बघणार आहोत लायबिलिटी वर्सेस ॲसेट हा रेशो काय आहे आणि नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये त्याचं काय महत्त्व आहे. लायबिलिटीज म्हणजे आपण जे कर्ज काढलेलं आहे, आपली जी टोटल देणी आहेत त्या लायबिलिटीज आपल्या किती आहेत आणि आपली टोटल मालमत्ता और ॲसेट्स आपल्या किती आहेत. हा जेव्हा तुम्हाला रेशो कळतो त्यावेळेस तुम्ही त्या रेशोवरती काम करायला लागता आणि मग तुमचं नेटवर्थ सुधारण्यास मदत होते. उदाहरण म्हणूनच जर बघायचं झालं तर तुमचे मालमत्ता और तुमचे ॲसेट्स जर 100 रुपये इतके असतील आणि तुमची देणे और तुमची कर्ज और लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते जवळपास 50 रुपये इतके असतील तर लायबिलिटीज वर्सेस ॲसेट कॅल्क्युलेशन करत असताना 50 भागिले 100 म्हणजेच काय तर तुमचा ॲसेट्स वर्सेस लायबिलिटी रेशो हा 0.5 आला. आता हा रेशो जेवढा कमी तेवढा चांगला. याचाच अर्थ काय होतो की तुमचे ॲसेट्स वाढत निघालेले आहेत आणि तुमच्या लायबिलिटीज कमी होत आहेत. म्हणजेच काय जर तुमचा हा ॲसेट्स वर्सेस लायबिलिटी और लायबिलिटी वर्सेस ॲसेट रेशो जर 0 असेल तर तुम्ही फिनान्शियल फ्रीडमकडं जलद गतीनं वाटचाल करत आहात आणि तुमच्यावरती जर कर्ज नसेल तर तुम्ही फिनान्शियल फ्रीडमचा जो तुमचा गोल आहे तो गाठण्यात तुम्हाला वेळ लागणार नाही. त्यामुळे ॲसेट वर्सेस लायबिलिटी रेशो हा कमीत कमी ठेवणं हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी महत्त्वाचा भाग असू शकतो आणि नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. धन्यवाद.